हॉटेल सवाई मल्हार, अस्सल मराठमोळं, बँक्वेट हॉल, एसी नॉन एसी, मुंबई नाशिक महामार्ग, खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल। जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथे संपतो। नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे स्टिंग ऑपरेशन गुलशन वाईन्सचा केला पर्दाफाश। गुलशन वाईन्स कडून अल्पवयीन मुलांना दारू विक्री। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य सहसचिव बाळकृष्ण गायकवाड, महाराष्ट्र राज्य युवक आघाडी उपाध्यक्ष विनोद थोरात तसेच महाराष्ट्र राज्य युवक आघाडी सहसचिव अमोल गायकवाड यांनी गुलशन वाईन्स या दुकानदाराकडून अल्पवयीन मुलांना दारू विक्री केली जात असल्याचा पर्दाफाश केला आहे। वाशिंदमध्ये पाहुणा म्हणून आलेल्या एका 17 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलाने गुलशन वाईन्स मधून दारू खरेदी केली असून त्याकडे वयाचा पुरावा न बघता त्या मुलाला दारू विक्री करून गुलशन वाईन्सने तरुण पिढी बर्बाद करण्याचे काम सुरू केले असल्याचे उघड झाले आहे। या गंभीर घटनेबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीट क्रमांक 3 शहापूर विभाग ठाणे जिल्हा यांना लेखी पत्रव्यवहार करून गुलशन वाईनचा परवाना रद्द करावा अशी मागणी बाळकृष्ण गायकवाड, विनोद थोरात व अमोल गायकवाड यांनी केली आहे। तसेच गुलशन वाईन्स मध्ये नकली दारू विक्री केली जात असल्याचा आरोप करत या वाईन्स मध्ये दारू पिण्याचा परवाना न पाहता परमिट रूम असलेल्या हॉटेल धारकांना, बियर विक्रेत्यांना अनधिकृत दारू विक्री केली जात आहे असा उल्लेख तक्रारीत केला आहे। सदरील गुलशन वाईन्स हे दुकान रहिवासी सोसायटी मध्ये असून या दुकानापासून बोरी मशीद व गावचे मंदिर 100 ते 150 मीटरच्या आत आहे। या वाईन्स समोरून ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले महिलांना ये-जा करावी लागत असल्याने महिला व मुलींची छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे असे अनुचित प्रकार घडण्यापूर्वी संबंधित गुलशन वाईन्सचा परवाना रद्द करावा अशी मागणी केली आहे। मात्र 15 दिवस उलटून देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या तक्रारी अर्जाला राज्य उत्पादन शुल्क यांनी केराची टोपली दाखवत गुलशन वाईन्सवर कोणतीही कारवाई केली नसल्याचे महाराष्ट्र राज्य सहसचिव बाळकृष्ण गायकवाड यांनी सांगितले असून लवकरच या गंभीर समस्येबाबत ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट प्रतिभा कांबळे गुलशन वाईन्स व उत्पादन शुल्क यांच्या विरोधात मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडणार आहे असे देखील गायकवाड यांनी शहापूर गजालीशी बोलताना सांगितले। तुला हे तुझं नाव काय रे? हा मोठ्याने बोल। सोनू का? सोनूने दारू दिली ना तुला? तुझं आधार कार्ड विचारलं का? हा, तुझं वय काय? 17। मग तुला लाज नाही वाटत नाही याला दारू प्यायला? हा, आयुष्य तुझं बरबाद करायचं आहे का तुला? मग 17 वर्षामध्ये तू दारू प्यायला येतो सुद्धा? कोणी येतं नाव? तुझं नाव काय? सोनू याने दिली का तुला दारू? या सगळी शूटिंग घ्या व्यवस्थित। आयुष्य बरबाद करतो का तू? किती पैसे दिले होते? 190 रुपये दिले होते का तुला? काय 200 रुपये दिले होते का? हा, चणे घेतले होते यांनी तुला? काय एक दिवसाचा 5 दिवस काय विचारला का? नाही विचारला का? डायरेक्ट दारू दिली का तुला? हा, मग आता तूच पिणार आहेस का दारू? या वयात तू दारू पितो, तुला लाज नाही वाटत का? हा, तुला आता कुठं पाहुणा आहेस का तू इथं? बघा, ही 17 वर्षाचा हा मुलगा आहे। तुझं नाव काय रे? हा 17 वर्षाचा मुलगा आहे, पाहुणा म्हणून वाशिंदमध्ये आलेला आहे। आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने गुलशन बारवरती पकडला याला। गुलशन बारवाल्यांचा राजरोसपणे हा भ्रष्टाचार चालू आहे आणि गुलशन बारवाले हे तरुण पिढी बरबाद करायला घेतलेली यांनी याला एक दिवसाचं सुद्धा काही लायसन देऊ शकत नाही का काही नाही। हा तरुण 17 वर्षाचा हा मुलगा आहे, हा इथं दारू घ्यायला आला, स्वतःसाठी दारू घेतली
आणि हे तरुण पिढी बरबाद करायला लागलेले गुलशन बारवाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही यांचा जाहीर निषेध करणार आहोत. इथे शेठला पण विचारणार तुम्ही कशी काय दिली. शेठ तुम्ही याला दारू दिली कशी काही? सुनील शेठ, हो सुनील शेठ, तुम्ही याला दारू दिली कशी काय याचं वय विचारलं नाही का? इकडे बघा जरा इकडे. आम्ही काय तुमच्याकडे काय खंडणी मागायला नाही आलो. हा अरे मग चांगलेच बोलतात ना. आम्ही चांगलंच बोलतो ना. तुम्ही दारू घ्यायला येते त्याला त्यांचं वय विचारायला पाहिजे ना. त्याला तुम्ही परमिट द्यायला पाहिजे, त्याला परमिट विचारला पाहिजे का नाही. 17 वर्ष वय त्याचं विचारायला पाहिजे का नाही. तुझं आधार कार्ड दे, पॅन कार्ड दे, काय दे. म्हणजे तरुण पिढी तुम्ही बरबाद करायला निघालेले. तुमचं काम नाही. नियमात आहे का 17 वर्षाच्या मुलाला दारू द्यायची असा नियम आहे का तुमच्याकडे? जरा इधर देखो ना. शेठ से काय केले बात? शेठ इधर है क्या? आप है ना, आप दारू दे रहे ना, इधर बेच रहे आप ना. शेठ से बात करने का. हा बघा याचा पण फोटो घ्या. तू दिले ना दारू? किती पैसे घेतले याच्या क्वार्टरचे? 190 रुपयाला ना. कुठली दिली? RS ही क्वार्टर दिलेली याला. 17 वर्ष वय, अल्पवयीन मुलगा या आणि हा इथून दारू घेऊन चालला. तरुण पिढी बर्बाद होईल. आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या गुलशन बारचा निषेध करतो. आम्ही वाईन शॉपचा लायसन रद्द करावं म्हणून मी आणि करतोय. आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आठवले साहेबांना एक निवेदन देणार आहोत आणि या गुलशन बारचं जे काही वाईन शॉप आहे याचं लायसन रद्द व्हावा. आम्ही याची शासनाकडे मागणी करणार आहोत. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.